नमस्कार, मी डॉक्टर गिरीश लाड, रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशनच्या अजून एका इनिशिएटिव्हमध्ये. आज आपण जरा वेगळ्या आणि फार इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. म्हणजे मेंटल हेल्थ कोविडनंतर सगळेच जण हा शब्द वापरत आहेत. आपल्याकडे मेंटल हेल्थमध्ये जर का करिअर करायचं झालं तर सायकियाट्री हा एक विषय आहे आणि सायकोलॉजी हा एक विषय आहे. तर सायकोलॉजी हा आपल्याकडे आर्ट्सचा विषय आहे, म्हणजे BA सायकोलॉजी अशी डिग्री आहे. आणि अनेक वर्षांपासून अनेक तज्ज्ञ या विषयावर चर्चा करतायत की सायकोलॉजी हा सायन्सचा विषय आहे की आर्ट्सचा विषय आहे. कारण आर्ट्स म्हटले की कला. युजली आपण BA मराठी, BA इंग्लिश, BA हिस्ट्री असं असताना सायकोलॉजी ही आता उपचार पद्धती आहे. तर ती कला आहे की विज्ञान आहे, विज्ञानाची शाखा आहे, याच्यावर चर्चा वगैरे चालू असतं. तर मी कला असं आज आपल्याला समजायचं आहे की BA सायकोलॉजी ही एक कला आहे आणि चित्रपट, नाटक, साहित्य ही सुद्धा एक कलाच आहे. तर अशा दोन कलांचं मिश्रण आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत गिरीश कुलकर्णी. वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. दिग्दर्शक, कलाकार, निर्माता आणि अनेक सुप्रसिद्ध चित्रपट त्यांनी, आणि सुप्रसिद्ध म्हणण्यापेक्षा वेगळ्या विषयाचे आणि सामाजिक भान असलेल्या विषयावर चित्रपट करणारे कलाकार म्हणून मला तुमची ओळख जास्त महत्त्वाची वाटते. आणि दुसरं, कोविडनंतर जे OTT प्लॅटफॉर्म्स आले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमधनं आमच्यासमोर येता. त्याच्यामुळे तुम्ही कलाकार, दिग्दर्शक म्हणून एक ओळख सगळ्यांना आहेच, पण एक माणूस म्हणून 2012 साली मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो दाभोळकरांच्या ऑडिओचं प्रकाशनाच्या निमित्ताने. सो तेव्हापासून आजपर्यंत तुमचा तो सामाजिक पिंड हा उलट जास्त व्होकल होत चाललेला असं मी म्हणेन. कारण गेल्या काही वर्षांमध्ये खूप लोकांनी बोलणं बंद केलं, पण तुम्ही नेटाने चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे आणि समाजाला जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही करत आहात. तर तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. थँक्यू सो मच. सो आज आपण दोन कलांविषयी आणि त्यांचा संबंध कसा आहे, सायकोलॉजी एक कला म्हणून आणि तुमचा सिनेमा, चित्रपट, नाटक ही एक कला म्हणून. तर सायकोलॉजीचं बेसिक्स म्हणजे भावना, वर्तन आणि विचार. बरोबर. ह्या 3 बेसवर सायकोलॉजीचं सगळं स्ट्रक्चर उभं आहे. आणि ह्या 3 गोष्टींवरच चित्रपट, नाटक किंवा अशा प्रकारची कलाकृती होते. सो तुम्ही ज्यावेळेस ह्या क्षेत्राकडे यायचं तुमचं ठरलं, तर ते अगदी लहानपणी एक गीतेचा किस्सा तुमचा आहे की जिथं तुम्हाला पहिल्यांदा जाणीव झाली की अरे हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी चांगलं आहे. तर आपण तिथनं सुरू करूयात. हो, ते असं झालं की गणेशोत्सवामध्ये गीतेचा 15वा अध्याय पाठ म्हणजे होता. तेव्हा त्या काळात ती होती फॅशन, आताही असेल कदाचित. पण मग ते गणेशोत्सवात जाऊन अगदीच लहान असताना, म्हणजे ज्युनियर KG वगैरे, साधारण 4, 4.5, 5 वय, जे काय वय असेल ते. पण तेव्हा जाऊन ते धीटपणाने आणि ते संस्कृतचे उच्चार वगैरे, तर कौतुक वाटलं लोकांना. आणि त्यांनी काहीतरी 1.5-2 रुपये वगैरे बक्षीस गोळा झालं असं, 8 आणे वगैरे असं. आणि आत्या सांभाळायची, म्हणजे आत्याने मोठं केलं तर तिने शिरा केला. तर ती सुद्धा एक मोठी असायची, कधीतरी शिरा व्हायचा त्या काळात. तर बहरहाल ते फारच भारी वाटलं लहानपणी. काय रे, एवढे सगळे लोक आणि आपलं कौतुक आणि वगैरे, ह्याच्यात काहीतरी गंमत आहे, असं काहीतरी करत राहिलं पाहिजे, असं एक गाठ बसली. आणि त्याचा म्हणजे पुढे जाऊन मग त्याचा एक प्रभाव राहिला की सातत्याने त्या पद्धतीची संधी म्हणून शोधायचं. आणि मग त्यामुळे नाटकाच्या शाळेतली नाटकं जे काही आहेत त्याच्या निवड प्रक्रियेमध्ये समावेश व्हायचं. बाईंना अगदी मागे लागायचं, मला घ्या मला घ्या, असं करत ती आवड जोपासली गेली. आणि मग शेवटी सगळं सोडून या क्षेत्राचा व्यवसाय करणं इथपर्यंत मजल गेली. असं ह्याचं एक फार इंटरेस्टिंग उदाहरण मी काही ठिकाणी पॅरेंट काउन्सिलिंगमध्ये मी देतो तुमचं हे उदाहरण. की लहान मुलांशी डील करताना पालकांना आजकाल फार चॅलेंजेस असतात की त्यांना रागवायचं कधी आणि त्यांचं कौतुक कधी करायचं. सो मुलांना कसं वाढवायचं हे आपल्या जनरेशनला पडलेला सगळ्यात मोठा चॅलेंज आहे.
आणि दुसरं काय होतं, आपण कम्पेअर करतो की आम्ही लहान असताना असं काय होतं. होतं. हो. सो आपण आपल्या मुलांना नेहमी उदाहरणं देत असतो की मी तुमच्या वयाचा होतो त्यावेळेस मी असं असं हो, केलं हो, हो. आणि म्हणून तू पण तसं कर, खरंय. किंवा माझे अपुरे राहिलेले स्वप्न मी मुलांमध्ये बघणार वगैरे, हे अशा थिअरी सगळ्या हे आपल्या अगदी वडिलांपासून प्रस्थापित आलेल्या आहेत. आहेत. हो. सो विशेष करून आपल्यासारखी मायग्रेट झालेली पॉप्युलेशन हो. की जिथे फॅमिली सपोर्ट सिस्टीम नाही आहे, नाहीये. हो. न्यूक्लियस फॅमिली आहे, तर तिथे तुमचं हे जे उदाहरण आहे हे मी एका वेगळ्या अर्थाने देतो की सायकोलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे रिवॉर्ड आणि पनिशमेंट. हम्म. सो लहान मुलांना म्हणजे तुमच्या बाबतीत जेव्हा तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला हम्म. आणि तुम्हाला जो शिरा मिळाला बरोबर. ते रिवॉर्डच्या फॉर्ममध्ये मिळालं करेक्ट. ॲज अन ॲप्रिसिएशन. होय. आणि जेव्हा तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतात, ॲप्रिसिएशन मिळतं, त्यावेळेस तुमचा त्या गोष्टीकडे पाहण्याचं परसेप्शन बदलतो, तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट यायला लागतो, यू बिकम हॅपी, आणि मग तुम्ही त्या पद्धतीने विचार करता. खरंय. पण आता बहुतेक घरांमध्ये काय दिसतं की समजा 5 वर्षाचा मुलगा आहे किंवा तुम्ही प्ले ग्रुपमध्ये होता त्याच एजचा मुलगा असेल, मुलगी असेल, आणि ती समजा चालताना पडली घरात, तर आईची नॉर्मल रिॲक्शन काय असते, हम्म. काय करायला पाहिजे, हम्म. तो पडलाय रडतंय म्हणल्यावर जाऊन बघणं हम्म. की बाबा काय लागलं काय लागलं का, का? कुठे दुखतंय का, होय. काय. तर ते नंतर होतं. पहिली रिॲक्शन अशी असते, किती वेळा सांगितलं तुला, नीट बघून चालत जा. सो जिथे त्याला केअरची गरज आहे हम्म. तिथे त्याला पनिशमेंट मिळाली. हा. बरं, कोणी मुद्दामून पडत नाही, हो. मोठ्या माणसांपासून लहानपणापर्यंत. पण मग अशा पद्धतीचं जर का पॅरेंटिंग होणार असेल तर मग ते चुकीचं आहे. आणि मग त्याचा परिणाम काय व्हायला लागला की दुसरं एक कॉमन वाक्य आजकाल आपण ऐकतो की मुलं खूप बार्गेनिंग करायला लागली की तुम्हाला हे करून पाहिजे ना, तर मला ते दिलं तर मी ते करेल. आणि हे जे बार्गेनिंग कुठेतरी सुरू झालं की सूचना एक तर खूप जास्त जायला लागल्या आपल्याकडनं. त्यांच्या बालपणापासून त्यांच्या ग्रोथमध्ये पालकांनी इतकं इंटरफिअर करायला लागले, प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला हिशोब पाहिजे, कुठे गेला, किती वाजता गेला, काय गेला. आपण लहानपणी आपलं कधी जायचो, भूक लागली घरात यायचो, आई फक्त एका गोष्टीला ओरडायची की फक्त हादडायचं असतं तेव्हा घरी येतो, बाकी दिवसभर बाहेर असतो. बरं, आता बाहेरची परिस्थिती पण अशी आहे की बाहेर पाठवता येत नाही, अशा सगळ्या गोष्टी होतात. सो त्या निमित्ताने पालकांनी रिवॉर्ड्स हे फार प्रॉपरली व्यवस्थित पद्धतीने वापरायला पाहिजे. आणि आपल्या मुलांशी डील करताना कायम लक्षात ठेवा की तुम्ही रिवॉर्ड आणि पनिशमेंटचा बॅलन्स ठेवताय का. रिवॉर्ड्स कमी व्हायला लागले, पनिशमेंट जास्त व्हायला लागल्या. सो त्या अर्थाने तो तुमचा किस्सा मला फार आवडतो की तिथून पुढे तुम्हाला इंटरेस्ट झाला आणि यू कुड अचीव्ह समथिंग ऑन दॅट सिम्पल रिवॉर्ड. म्हणजे मला बाकी इतर त्या वयातल्या फार आठवणी नाहीत, म्हणजे असे स्पेसिफिक फार खूप काय आठवण. ह्या 2-4-5 ज्या काही घटना आठवतात त्यातली ही फार प्रमुख आठवते. करेक्ट. दिसतो तो प्रसंग मला. हां, कारण ते एनकरेजमेंट मिळालं ना, काहीतरी चांगलं झालं आपल्या, आपण काहीतरी करू शकतो. सो आणि कोइन्सिडेंटली आता आपण ज्या विषयावर बोलतोय मेंटल हेल्थ, ह्याच्यामध्ये मला स्वतःला इंटरेस्ट निर्माण होण्याचं कारण पण गीताच आहे. अच्छा. म्हणजे माझं पण लहानपणी गीतेचे अध्याय पाठ होते. आणि ते सगळीकडं कुणी आलं की म्हणून दाखव, असा तो प्रकार असायचा. हा, फक्त मला ₹1.5-2 रुपये मिळाले नाही पण ते पाठ होते. तर मी मध्ये ग्वाल्हेरवरनं दिल्लीला ट्रेननी जात होतो आणि तिथे मथुरा स्टेशन लागलं. तर काहीतरी पासिंग होतं किंवा काय, अर्धा पाऊण तास ट्रेन तिथेच होती आणि तिथं ते सगळे साधक लोक ती धार्मिक पुस्तकं विकत होते. सो मी बोर झालो होतो, लॅपटॉपची बॅटरी संपली होती, म्हणून मग मी ती सगळी पुस्तकं विकत घेतली त्याच्याकडनं. आणि त्याच्यात ते गीतासार नावाचं पुस्तक होतं. म्हणलं हे सगळ्यात छोटं दिसतंय, दिल्लीला जाईपर्यंत वाचून पूर्ण होईल, म्हणून मी ते वाचायला लागलो. आणि मग वाचता वाचता हळूहळू आपले बॅक ऑफ द माइंड आपले पॅरलल थॉट सुरू होतात. आणि मग पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की मला गीतेचे अध्याय सगळे पाठ होते पण कळत काहीच नव्हतं, फक्त पाठांतर होतं. दुसरी गोष्ट लक्षात आली की त्याच्यानंतर आत्तापर्यंत आपण नेहमी भारतीय संस्कृती इतकी जुनी आणि भारत वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी गप्पा गोष्टी करतो, पण गीता वाचलेलीच नाही, गीता कळलेलीच नाही. आणि ते वाचताना मला असं कुठेतरी ते रिलिजियस टेक्स्ट आहे असं त्याचं एवढं जाणवलं नाही, मला ते फिलॉसॉफिकल टेक्स्ट वाचलं. मग क्युरिओसिटी आली म्हटल्यावर मग पुन्हा 1-2 मित्रांशी बोललो. मग एकाने मला सजेस्ट केलं की तू गीता रहस्य वाच, टिळकांचं. मग मी गीता रहस्य वाचलं. मग ते थोडंसं जड वाटलं कारण पहिल्यांदाच वाचत होतो. अजून एका मित्राने सांगितले गीताही वाच, गीताई हे विनोबा भावेंनी अगदी सोपं करून केलेलं आहे. मी गीताही वाचली. मग गीता रहस्य वाचलं. ते वाचताना कळलं की गांधीजींनी वेलूरमध्ये गीतेवर
भाषणं दिलेली, व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचं एक पुस्तक आहे. मग ते वाचलं आणि ते वाचल्यावर गांधीजी म्हणतात की गीता हा माझा आदर्श ग्रंथ आहे. दुसरीकडे टिळक म्हणतात की गीता हा आदर्श ग्रंथ आहे. टिळकांची विचारसरणी जहाळ, गांधीजींची मवाळ. बरं, टिळकांनी त्याला कर्मयोग म्हटलं आणि गांधीजींनी त्याला अनासक्ती योग म्हटलं. म्हटलं एकच डॉक्युमेंट, बरं दोन विद्वान ना, गांधीजी आणि टिळक म्हणजे अतिशय विद्वान मंडळी, दोघंही म्हणतात की हे माझा आदर्श ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाला एक जण कर्मयोग म्हणतो, एक जण अनासक्ती योग म्हणतो. मग त्यातनं ती क्युरिओसिटी खूप वाढत गेली. आता जवळपास 11 वर्ष झाली. तर मी त्याची अनेक वेगवेगळी पुस्तकं गोळा करायचा छंदच लागला मला. जवळपास 80-85 प्रकारच्या गीता मी गोळा केल्या. त्याच्यात एक पुस्तक मला सापडलं धर्माधिकारींचं, की गीता कशी वाचावी. अच्छा. त्याच्यावरच पुस्तक आहे. हो, त्याच्यावर गीता वाचावी कशी म्हणून. मग त्याच्यातनं असे वेगवेगळे परसेप्शन्स क्रिएट होत गेले. आणि मेंटल हेल्थमध्ये काम करताना फिलॉसॉफीचं महत्त्व किती आहे, तर सुदैवाने मी फिलॉसॉफीचा स्टडी त्या निमित्ताने माझा झाला. आणि मग मी MA सायकोलॉजी केलं. मग मी सायकोलॉजीचा स्टडी केला आणि मेंटल हेल्थ या विषयावर काम करायचं ठरलंच होतं. 2015 पासून मग मी ते फुल फ्लेज ॲक्टिव्हिटी म्हणून सुरू केलं. अच्छा. आणि मग अभ्यास करत 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 अनेक गोष्टी त्याच्यातनं पुढे आल्या. सो कुठेतरी तो एक कॉमन कलेमधला एक कॉमन पार्ट गीतेच्या माध्यमातून तो आला वेगवेगळ्या क्षेत्रात. सो आता ह्याच्या पुढे आपण जाताना की सायकोलॉजीचं एक बेसिक ट्रायंगल सगळेजण सांगतात की ह्या एका त्रिकोणावर सायकोलॉजी आधारित आहे. त्यातला एक भाग असतो भावना म्हणजे इमोशन्स, दुसरा असतो वर्तन म्हणजे बिहेवियर आणि तिसरा असतो तो विचार. सो माझ्या मते भावना हा 25% पार्ट असतो तुमच्या मेंटल हेल्थचा, बिहेवियर हे 25% असतं आणि विचार हे 50% असतात. सो विचारांचा कोशंट हा तुमच्या मेंटल हेल्थमध्ये सगळ्यात जास्त असला पाहिजे. सो जसे विचार तशा भावना, जसे विचार तसं वर्तन. सो भावना आपोआप तयार होत नाहीत. भावना या नेहमी विचारांच्या एंडला भावना येते. म्हणजे आता समजा आपण निर्विकार बसलो तर याचा अर्थ कुठलेही विचार नाही आणि कुठलीही भावना नाही. करेक्ट. पण तेच जर का एखादा शब्द सांगितला तरी सुद्धा त्या शब्दातनं एक इमोशन डोक्यात क्रिएट होते. सो इमोशन्स आर ऑलवेज ड्रिवन बाय युअर थॉट्स आणि तुमचं बिहेवियर इज ऑल्सो ड्रिवन बाय युअर थॉट्स. तर जेव्हा साहित्य लिहिलं जातं, सो कलेच्या क्षेत्रामध्ये विचार हे साहित्याच्या स्वरूपात येतात. किंवा तुम्ही सिनेमा बनवता तर आधी त्याचं स्क्रिप्ट लिहिता, त्याचा विषय ठरवता. सो त्यावेळेस तो विचार होतो. त्याच्यानंतर त्या सिनेमा जेव्हा प्रेक्षक म्हणून आम्ही सिनेमा बघतो त्यावेळेस ते विचार डायलॉगच्या माध्यमातून, सीनच्या माध्यमातून एकरूप होतात. थोड्या वेळात आम्ही विसरून जातो की आम्ही सिनेमा बघतोय. आम्ही त्या सिनेमाचेच एक भाग होऊन जातो. आणि मग जर का हसरा प्रसंग असेल तर आम्ही पण पोट धरून असतो आणि दुःखद प्रसंग असेल तर आम्ही पण रडायला लागतो. म्हणजे ते जे इल्युजन आहे ते इल्युजन संपतं आणि प्रेक्षक हा त्याचा एक भाग बनून जातो. तो इमोशनली कनेक्ट होतो. बरोबर. आणि सिनेमा संपल्यानंतर तुम्ही काय बरोबर घरी घेऊन जाताय, म्हणजे तो तुम्ही फक्त विचार घेऊन जाता घरी. सो तुमचे सिनेमे हे साधारण आत्तापर्यंत किंवा तुम्ही कलाकार म्हणून सुद्धा जे काम केलं, सो तुम्ही जरी मेनस्ट्रीममध्ये आहात, म्हणजे हे सगळं करत करत म्हणजे आमिर खान बरोबर दंगल असेल, तो कमर्शियल सिनेमा झाला. तिथपासून ते देऊळ सारखा एक विचार करायला लावणारा सिनेमा. तर ह्या सगळ्यामध्ये तुमच्या विचारांची आपण काय म्हणू त्याला, विचारांचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने घडत गेला. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा प्रश्नच इंटरेस्टिंग आहे खूप. एकतर मला असं वाटतं तुम्ही मगाशी जे तो त्रिकोण समजावून सांगितला, तर तो विचार हे 50% त्याला तुम्ही वजन दिलं, तर हे मला म्हणजे फार पटलं. अर्थात ते आम्हाला सामान्य माणसांना असं त्याचं शास्त्र म्हणून ते काही माहिती नसतं. पण माणूस हा कोण आहे बुवा, माणसाची व्याख्या जर करायला गेली तर स्वतंत्र विचार करणारा एक प्राणी, त्याला स्वतंत्र विचारशक्ती दिलेली आहे. बाकी इतर प्राण्यांना बेसिक सर्वायवल इन्स्टिंक्ट दिलेत. पण त्याच्या पलीकडे या विश्वाचा अर्थ लावणे, आपल्या अस्तित्वाचा अर्थ लावणे, मी कोण, माझा पर्पज काय वगैरे हे प्रश्न नाही तर अदरवाईज पडले नसते. तर असं स्वयंविचाराची ज्याला देणगी मिळालेली आहे, ते त्याचं व्यवच्छेदक जर लक्षण आहे माणसाचं, तर मग तो करतो का, स्वतंत्र विचार करतो का, असा फार मोठा प्रश्न येतो त्या. आणि किंवा एकदा जर तसा विचार करण्याची चटक लागली तर मग माणसाला मी कोण या प्रश्नाच्या उत्तराकडे चांगल्या वेगाने मी चाललो आहे असा एक भास तयार होऊ शकतो. आणि मग त्यातनं तो कलाकार होतो,
कधी शास्त्रज्ञ होतो, कधी काय अजून म्हणजे निर्माता होतो, सर्जक होतो, काहीतरी करायला लागतो. कारण त्याचा विचार स्वतंत्र असतो आणि त्याला पाठीराख्यांविना एकटं राहता येऊ शकतं असं. तर तशा पद्धतीची थोडीशी लागण मला माझ्या गुरुजनांमुळे कधीतरी झाली. ती सुरुवातीच्या काळात खूप अहंकार, ताठा, हे एककल्लीपणा, हेकटपणा अशा रूपामध्ये ती प्रकट होत असे. पण नंतर त्याला ओघामध्ये काही चांगल्या माणसांच्या संगतीमुळे त्याला एक वळण लागलं चांगलं आणि त्याचं रूपांतर असं झालं की जे काही भोवती घडतं आहे त्याच्याकडे एक तटस्थतेनं पाहणं आणि ते निरीक्षण नोंदवत जाणं आणि मग त्यातला विरोधाभास, त्यातली वक्रोक्ती हे टिपणं आणि त्यातनं काही विचार तयार होतोय का, मग त्यातनं एकूण या अस्तित्वाबद्दलचाही विचार, प्रश्न आणि मग त्यातला या सृष्टीतलं माझं काय, मी काय आहे आणि माझ्या अस्तित्वाला काय अर्थ आहे वगैरे अशा अर्थाचे पण विचार, या दोन्हीची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न एक सुरू झाला. आणि मग त्याच्यातनं वेगवेगळी म्हणजे जर कलाकृती आम्ही केलेल्या किंवा लिहिलेल्या समाजाशी निगडीत असतील तर त्याचं कारणच हे आहे की ज्या भवताला तुम्ही जगता त्याचं तुम्हाला निरीक्षण आणि अवलोकन नीट करता आलंच पाहिजे, म्हणजे करायलाच लागेल खरं तर आणि त्याच्यात समरसून कारण तुम्हाला जगायचं आहे. तर त्यामुळे त्या निरीक्षणातनं त्या गोष्टी आल्या आणि म्हणून त्या खरं तर एक प्रकारे सामाजिक असं त्याला एक नामाभिधान लावता येईल. पण मी लिहिताना ते माझं आकलन म्हणून व्यक्तिगत पातळीवरतीच लिहिलेले आहेत. म्हणजे मला समाज आणि व्यक्ती आणि समाज याचं नातं फार नेहमीच कोड्यात टाकत आलेलं आहे. कारण ते वेगवेगळ्या पद्धतीने हातात हात घालणारं मैत्रही असतं आणि ते एकमेकाचे शत्रू असल्यासारखेही असतात आणि व्यक्ती समाजाला खूप काहीतरी देत राहते आणि समाजही व्यक्तीला खूप काही परिपक्व करत राहतो. तर तसं दोन्हीकडनं असताना सुद्धा परत ते पराकर्षण पण आहे, आकर्षण पण आहे. त्यामुळे व्यक्ती आणि समाज यांच्या नात्याचा विषय हा एक बऱ्याच कलाकृतींच्या अभ्यासाचा विषय असतोच. तर असा हा विचार मला असं वाटतं की विचाराला महत्त्व आहे याची जाणीव कुठेतरी होत गेली आणि मग बहुसंख्य जेव्हा माणसं किंवा स्पेसेस की जिथे विचाराला नाही आहे स्थान, जिथे खूपच नुसतं भावनिक कल्लोळ आहे, तर तिथे जाणं टळायला लागलं. मग ते काही असेल म्हणजे कौटुंबिक गॅदरिंग्स असतील, काही एकत्र येणं असेल, म्हणजे लग्न सारखी समारंभ असतील किंवा काही धार्मिक उत्सव असतील, काय त्या सगळ्यामध्ये मी पूर्वी फारच उत्साहाने सहभागी होत असे. पण नंतर मग त्या सगळ्यांपासून दूर जाणं व्हायला लागलं. कारण तिथे काही फार विचार सापडेच ना. तिथे फक्त एक भावनांचा कल्लोळ आहे आणि म्हणजे त्यावेळेस विशिष्ट भावनांचं उद्दीपन आहे, त्या पलीकडे काही नाही. आणि या अर्थाचा एक तिराहितपणा, अलिप्तपणा यायला लागला ओघाओघात. मग नंतर लक्षात असं आलं की जर मीच माझ्या विचारांवर ताबा मिळवू शकत असेल आणि मी माझा म्हणजे माझा अनुभव आणि माझी कल्पना या दोन्हीचं मिश्रण करत मी विचार काहीतरी घडवतो किंवा तसे विचारांचे प्रवाह माझ्या डोक्यामध्ये तयार करतो आणि मग त्यातनं कलाकृती घडवू पाहतो. असा जो माझ्याशी चाललेला जो खेळ आहे तो खूप छान वाटायला लागला, मजा वाटायला लागली. पण त्याच्यातनं असं लक्षात यायला लागलं की मला ज्या काही भावभावनांचे हिंदोळे आहेत तर ते मीच तयार करतोय जणू काही. म्हणजे ते जे प्रतिसृष्टी तयार करणं जे काही म्हणतात सोकॉल, तर त्याची एक समजूत आपल्या आपल्या पातळीवर, त्याचा एक अनुभव की प्रेक्षकांना आता थोडंसं दुःखी करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर त्या पात्राचं दुःख त्या प्रेक्षकांनी अनुभवावं, त्याचं जनरलायझेशन त्या भावनांचं, जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं करायचं आहे. तर मग काय पद्धतीने मी ती भावना तयार करीन, कुठे त्याचं परिपोष होईल आणि जे की त्याचं प्रक्षेपण करता येईल. आता हे सगळे उपद्व्याप डोक्यात करत राहायला मिळाल्यामुळे अनेक भावभावना त्याचे हिंदोळे सतत चालूच असे आणि त्यांनी मजा म्हणजे आपल्या स्वांत सुखाय. त्यामुळे मी उमेशला किती वेळा म्हणतो, उमेश कुलकर्णी माझा मित्र जो दिग्दर्शक आहे, की एकदा संहिता डोक्यात तयार झाली की मला तर ती लिहावीशी पण नाही वाटत. म्हणजे आणि मी त्याला नेहमी असं म्हणतो की आता ह्याचं शूटिंग करायचं पुन्हा, अरे बापरे, कारण माझ्यासाठी ते जगून झालेलं असतं. आणि
मग त्याच्यात ह्यातलाही फोलपणा लक्षात येतो की माझं माझं म्हणून काहीतरी छापून प्रसिद्ध करून प्रसिद्ध होणे यातलाही फोलपणा लक्षात येतो. आणि म्हणजे मला जर एखादी गोष्ट करता येते असं मला कळलं की मग इतरांना सांगण्यात काही अर्थ नाही. Correct. आणि ती गोष्ट पुन्हा पुन्हा करत बसण्यातही अर्थ नाही. हे येतंय आता Correct. तर ठीक आहे म्हणून काही करूनच दाखवलं पाहिजे असं नाही. आपल्याला कळलं म्हणजे झालं. तर अशा अर्थानं विचार हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा दोस्त होऊन गेला. आणि विचार 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 आणि मग कोण कोण विचार मांडतंय त्या सगळ्या माणसांच्या पायाशी जाऊन बसणं झालं. मग ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतील, माझ्या पूर्ण विरोधात बोलणारे, मला एकदम धक्का देणारे की असं काय बोलतायत वगैरे, अशा विचारांपासून ते अगदीच पटणारे, सुलभ वाटणारे असे विचार, अवघड वाटणारे विचार की हे कसं काय वगैरे वगैरे. म्हणजे उदाहरणार्थ दाभोळकरांचा जो विचार होता तर तो अगदी सुरुवातीच्या काळात मला अगदीच चांगलं आठवतंय की म्हणजे शालेय जीवनामध्ये फक्त डॉक्टर लागूंचं एक वाक्य देव रिटायर करायला पाहिजेत वगैरे असं काहीतरी तेव्हा वर्तमानपत्रात माध्यमातून आलेलं. आणि त्या शाळकरी वयामध्ये असं वाटलं की हे काय बोलतायत असं. तिथपासून सुरू झालेलं ते की याशिवाय दुसरं संयुक्तिक वाक्यच नाही असं इथपर्यंतचं एक दर्शन. म्हणजे हा प्रवास होत गेला. म्हणजे एक कुठंतरी उपरती की माणसाठाई एक विचार शक्ती आहे, कुठल्या तरी टप्प्यावर ते उमगणं आणि मग त्या आपल्या स्वतःच्या विचाराचा एक लळा लागणं, मग दोस्ती होणं आणि मग त्याच्यानंतर काही एक त्याच्याबरोबर मैत्र साधत पुढे जाणं, असा एक प्रवास आत्तापर्यंत घडलेला आहे. आणि त्यांनी मजा येते फार. म्हणजे माझ्या विचारानं मला खड्ड्यात घालू दे अथवा मला शिखरावर पोचवू दे, त्यांनी काही नाही फरक पडत. तो माझा आहे ना मग मजा. मला त्यांनी दोन्ही केलेलं आहे, खड्ड्यातही घातलेलं आहे, वरती शिखरावरही नेलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा गीतेचा संदर्भ देतो की फळाची अपेक्षा करू नको, कर्म करत जा. कर्म करण्यातच मजा आहे, फळात मजा नाही. ते तर म्हणजे इतकं उघड आहे, इंटरप्रिटेशन आहे, इतकं उघड आहे. पण ते म्हणजे मी तर ते इतके वेळा अनुभवलेलं आहे की तुम्ही काम काहीतरी करताय एका आतल्या काय म्हणूया इंट्युशन उर्मीमधनं तुम्ही काहीतरी करू लागता आणि तेव्हा म्हणजे त्या उर्मीवर जर चांगले संस्कार असतील तर मग हे फळबिळ फार दूर राहतं. तुम्हाला फक्त काम करायचं असतं. ती प्रोसेसच तुम्हाला आनंद देत असते काम करण्याची. तुम्हाला त्याच्यासाठी रिझल्ट हे वेगळं काहीतरी अजून आनंद मिळाला तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक. म्हणजे रंगनाथ पठारे ज्येष्ठ लेखक माझे खूप चांगले मित्र आहेत. तर त्यांचं एक वाक्य मला कायम आठवतं की 2 प्रकारचे लेखक असतात. एक जो ज्याला जे पटतं लेखकाला ते तो लिहितो, तो हा विचार करत नाही की पुस्तक विकलं जाईल की नाही, लोकांना आवडेल की नाही. बरोबर. आणि दुसरे लेखक असतात जे लोकांना काय आवडतं ते लिहितात, त्याचा अंदाज घेऊन लिहितात. आणि जे लोकांना आवडतं असे लिहिणारे लेखक हे आजकाल बरेच प्रसिद्ध झालेले असतात. नाही पण ते सगळं सर्व काळामध्ये त्या लोकांची एक चलती असते, त्यांचं प्रस्थापन लवकर होतं. करेक्ट. हे काही फार वेगळं हे नाही. आणि पठारे सरांसारखे लोक म्हणजे तेच सांगू पाहतात की स्वतःचा विचार मांडणं एक्झॅक्टली महत्वाचं आहे. आणि तसंच सिनेमाच्या बाबतीत पण 2 प्रकारच्या कॅटेगरीज आपण बघू शकतो. एक म्हणजे गोविंदाचा सिनेमा की ते त्यांची जाहिरातच असते की डोकं घरी ठेवा आणि फक्त एंटरटेनमेंट. सो कला, पुन्हा एकदा आपला जो विषय आहे की कला ही एंटरटेनमेंटसाठी आहे. म्हणजे तुम्ही त्याचा वापर लोकांच्या मनोरंजनासाठी करताय, अगदी खरं, की त्याचा वापर तुम्ही समाज प्रबोधनासाठी करताय. आणि आता तिसरी कॅटेगरी सुरू झाली की तो तुमचा काहीतरी अजेंडा करायचा आहे म्हणून मॅन्युफॅक्चर्ड करून तुमचे विचार बदलण्यासाठी करताय. सो हा एक तिसरी कॅटेगरी खूपच जोरात सध्या तिसरी कॅटेगरी आता ती की खरं खोटं काय आहे याच्यात संभ्रम निर्माण करायचा आणि तुम्हाला कन्फ्युज करायचं. पण मला असं वाटतं तुम्ही म्हटलं मनोरंजन, तर मनोरंजन हे डोकं बाजूला ठेवून नाही होऊ शकत असं मला वाटतं. मी एक जनरल लोक काय म्हणतात ते सांगतो. हो नाही म्हणून तर ना. पण आता जे आपण व्याख्या केली बुवा काय विचार आहे, भावना आहेत आणि मग वर्तन आहे. तर आता त्या भावनांचं प्रक्षेपण तिथून होतं आहे. त्या भावनांच्या मागे कुठला तरी विचार आहे ज्यातून त्या भावना निघत आहेत. या सगळ्याचं आकलन मला जर नाही करता आलं तर काय म्हणजे माझ्या वर्तनाला काही अर्थच नाही होणार. बेसिकली ते लॉजिकशी रिलेटेड असतं. हो पण त्याला लॉजिक नाही. हो ना. पण आपण म्हणजे भाषा सुद्धा कशी वापरतो, माणसं अशी सरसकट म्हणतात डोकं वगैरे वगैरे. पण असो,
म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणी खरं तर तुम्हाला विचार वापरावा लागतो. म्हणजे Yes. गोविंदालाही त्याच हो, पद्धतीचं हो. एक शैली तयार केली त्यांनी येस. आणि ती लोकांना आवडण्यासाठी त्यांनी एक विचार केला आणि त्यातनं ते घडवलं वगैरे करेक्ट वगैरे. करेक्ट करेक्ट. आणि समाज प्रबोधन वगैरे मला असं वाटतं कलेवरती तो काही म्हणजे काय तो तो भार असू नये. आपसूक व्हावं ते. म्हणजे खरं परत तेच आहे की मला प्रबोधित व्हायचंय का हा माझा प्रश्न आहे. मला कोणी मग असं जर असेल, मी जर ठरवलं की नाही नाही मला एक काहीतरी चांगलं माझं उन्नयन करून घ्यायचंय, मला शिकायचंय, मग विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की शिकावं, तर ते काहीतरी मग मग काही करून तो शिकेल. मग तो सिस्टीमला दोष देणार नाही, मग तो शिक्षकाला दोष नाही, परिस्थितीला दोष देणार नाही आणि काहीतरी करून शिकेल. अशा आपण कथा सरसकट सगळीकडे पाहतो. तर तसं ते आहे की मला असं वाटतं की कलेवर हा कुठला भार देता कामा नये. कलेनी आपला स्वतंत्र एक वेगळा विचार मांडत राहावं, ते खरं तर तिचं काम असावं असं मला वाटतं. कारण सरतेशेवटी काय आहे की हा सगळा तांडा चाललाय, त्या त्या काळामध्ये समाज प्रवाह चाललेले असतात. त्यांना वेगळं दिशा जर द्यायची असेल, जर वेगळी वाट दाखवायची असेल, तर एकांड्या कोणाला तरी माणसालाच रान तोडत जावं लागेल आणि मग कालांतरानं तो प्रवाह वळेल. बरोबर. एखादे टिळक असतात जे गीता रहस्य मग लिहितात आणि ते अर्थ, किंवा ज्ञानेश्वर असतात की जे अर्थ लावतात, मग म्हणतात की अरे यांना कोणाला सापडतं, या कळपाला काही सुधरत नाहीये, चला आपण अर्थ लावू. असे जे एकांडी माणसं सगळी जी असतात, तर त्यांचं महत्व समाजाला कळणं, म्हणजे कळवून देणं, हे एक प्रकारे कलेमार्फत होऊ शकतं. की व्यक्तीपेक्षा सुद्धा त्याचा जो एकांडा विचार आहे, तो विचार कलाकृतीमार्फत यावा. आणि मग असे बरेच लेखक, कवी आणि ही जी मंडळी आहेत, त्यांनी ते तसं काम केलेलं आढळतं. वेगवेगळी नावं घेता येईल. म्हणजे तुकाराम हे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे. आणि तुकारामांची ऊर्जा संपतच नाही. आजही तुम्हाला ते इतकी ऊर्जा देतात, जितकी गीतेमधनं मिळते. तर म्हणून मला असं वाटतं की ती काही तेव्हा कोणी फॉलो करेल असं म्हणून गीता सांगितली नाही, ऍब्सोल्यूट सांगितलं नाही. म्हणजे त्या माणसाला एक हातोत्साहित झालेला माणूस आहे, त्याला उभं करायला म्हणून ते सांगितलंय. तर तसं तुकारामानं काही असं सांगितलं नाही की बाबा आपली फॉलोअर्स होते किंवा वारी निघावी, इतके सबस्क्रायबर आहेत, इतके लाईक आहेत म्हणून ते केलेलं नाही. किंबहुना या सगळ्या व्यवहारावरती स्थिमित होत, कधी चकित होत, कधी दिग्मूढ होत, असं तो काहीतरी लिहितो माणूस. आणि केवढं काय म्हणजे. तर तुम्ही आता एक म्हणालात की कलेचा समाज प्रबोधनाचा भार द्यायला नाही पाहिजे. एका अर्थाने तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण कधी कधी काय होतं की जसं समाज प्रबोधन हा एक भाग झाला, तसा दुसरा नकळतपणे असेल, मी दोष देत नाही, पण नकळतपणे किंवा अज्ञानापोटी समाज विघातक गोष्टी पण होतात. आता मेंटल हेल्थच उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही अनेक सिनेमांमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे की वेडा म्हणजे काय, तर मग तो मेंटल हॉस्पिटलचं जे काही चित्र दृश्य दाखवतात, तर ती ते अंगविक्षेप करतायत, काहीतरी एक जण एकच शब्द बोलतोय आणि त्याच्यातनं ह्युमर क्रिएट करायचा प्रयत्न केला गेला, किंवा त्याच्यावरची ट्रीटमेंट म्हणजे शॉक देणे. आणि मग शॉक देण्याची पद्धत पण आपण सिनेमात बघतो की ती काहीतरी बऱ्याच सिनेमामध्ये हिरोला ते वेडा ठरवण्यासाठी चांगल्या माणसाला शॉक देऊन वेडा केला जातो, अशी पण एक नवीनच थिअरी त्या चित्रपटाच्या काळामध्ये. तर प्रत्यक्षामध्ये शॉक देण्याची जी टेक्निक आहे त्याच्या आधी त्या पेशंटला भूल दिली जाते आणि काही सेकंदापुरते ते फक्त शॉक देतात. भूल उतरली की तो माणूस रेग्युलर चालत घरी जातो किंवा ज्या काही कंडिशन मध्ये असं तसं. पण त्याच्यातनं एक जे मेंटल हेल्थच्या विषयी परसेप्शन क्रिएट झालं, किंवा एखाद्याला मेंटल डिसऑर्डर असेल, आता स्किझोफ्रेनिया आहे किंवा असे वेगवेगळे आजार आहेत, मानसिक आजार आहेत, तर त्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून किंवा अशा प्रकारच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्यामुळे त्याचा एक टॅबू क्रिएट झाला. मी आज आपल्याला कोविड झालाय तर आपण स्टेटस म्हणून सांगत होतो की कोविड झाला होता, मी बरं आहे, किंवा हार्ट अटॅक झाला. डॉक्टर मोहन आगाशे हेच केलं, फ्लॉन्ट केलं जातं. डॉक्टर मोहन आगाशे सांगतात की त्याच्यात जात व्यवस्था निर्माण झालेली आहे की बायपास सर्जरी, हे सर्जरी म्हणजे हे उच्चवर्णीय आजार. खरं. आणि त्याच्यासाठी मग ते सांगतात की पुण्यातल्या सगळ्यात भारी सर्जननी माझी सर्जरी केली, मी सगळ्यात भारी रुबी सारख्या हॉस्पिटलमध्ये होतो.
सो त्यांनी ते फार छान पद्धतीने ते मांडतात की उच्चवर्णीय आजार हा. आणि मेंटल हेल्थ डिसऑर्डर म्हणजे अगदी कनिष्ठ वर्णीय, हो. की मग ते सांगायचं नाही कोणाला, हम्म. मग ते सायकेट्रिस्टला भेटायचं तर रात्री अंधारात भेटायचं, गपचूप भेटायचं. हो. अशा प्रकारचं. सो असं ते डिस्क्रिमिनेशन खरं. आजारांच्या बाबतीत पण होय, झालेलं आहे. होय. तर म्हणून मग इथे कुठेतरी समाज माध्यमाची किंवा कलाकृतींचं महत्व किंवा भान असणं, हे ठीक आहे, तुम्ही सामाजिक काही देऊ नका, हो, नाही, मनोरंजन देणं सुद्धा एक समाजाला त्याची पण गरज असते. गोविंदा सुद्धा पाहिजे, अगदीच पाहिजे, आणि आपल्याला सत्यजित रे पण पाहिजे आणि सगळेच जण पाहिजे. पण अशा प्रकारच्या गोष्टी नसल्या पाहिजेत की ज्याला शास्त्रीय आधार नाही. म्हणजे समाज एखाद्या भीतीच्या गर्तेतच लोटला जाईल किंवा चुकीच्या वाटेलाच जाईल, असं नाही नसायला पाहिजे. आणि त्यासाठी खरं म्हणजे कुठलीही कलाकृती तयार करताना आणि ती कोणाही समोर ठेवताना जबाबदारीनं केलं पाहिजे. एवढं हे जबाबदारीचं भान असलं पाहिजे. म्हणजे ते काय, अगदी साधं स्वयंपाक करताना सुद्धा तुम्हाला जबाबदारीचं भान असलं पाहिजे की कोणीतरी ग्रहण करणार आहे, तर त्या अर्थानं तशा अर्थाची जबाबदारी माणसाला, ते आत्मभान असणं हे तर म्हणजे गृहीतच धरलं पाहिजे खरं तर. पण सिनेमाने ते खूप केलं खरं, म्हणजे फार अगदी हसू यावं इथपर्यंत ते, म्हणजे काय यांच्या त्या काळात मेडिकल शिक्षण नव्हतंच की काय असं वाटणं, म्हणजे धमाल गोष्टी दाखवल्या आणि लोक हसायचे, ते बघून. पण मला एक तेही वाटतं की त्याच काय म्हणूया माहितीचा प्रसार करण्यामध्ये पण सिनेमानी खूप मोठा हातभार, म्हणजे कित्येक लोकांना कित्येक गोष्टी पहिल्यांदा सिनेमानी सांगितल्या, त्यांना माहितीच नव्हत्या त्या, अशा असं पण. आणि आता एक चांगलं होतं, म्हणजे आता तशा प्रकारचे ट्रेंड येत आहेत. म्हणजे ते ट्रान्सफॉर्मेशन मी पण पाहतोय. अगदीच त्याला सायंटिफिक स्टडी नसायचं, ते असं म्हणायला पाहिजे की समाजामध्येच त्या पद्धतीचा त्याचं भान नव्हतं आणि त्यामुळे ते प्रतिबिंबित झालं नाही सिनेमांमध्ये. सिनेमामध्ये जे अडाणी पण दिसत होतं ते समाजात होतच. बरोबर. ते असं ते इकडचं तिकडचं इकडे आहेच आहे, ते प्रतिबिंबित झालेलंच आहे. पण कालांतरानं यथावकाश आता जसं आम्ही अजून पश्चिमाभिमुख, पश्चिमेकडे वळत तिकडे जर चाललोय, तसे त्यांचे काही चांगले गुण आमच्यामध्ये येत आहेत.